महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच असतानाच मातोश्रीच्या बाहेर रश्मी ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे पोस्टर झळकले। रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानं युवा सेनेकडून शुभेच्छा देताना थेट मुख्यमंत्री पदाचा उल्लेख करण्यात आला। निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केलाय। निवडणुका घ्यायच्या नाहीत त्यामुळे राज्यात दंगली घडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। निवडणूक आयोग राज्यात येत असेल तर स्वागत आहे असं शरद पवारांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात मेट्रोनं प्रवास करणार आहेत। 26 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट स्थानक असा प्रवास मेट्रोतून करतील। तसंच सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच चिपळूणमध्ये येत आहेत। सकाळी 11 वाजता बहादूर शेख इथल्या सावरकर मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी तिथल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात येते। तसंच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनाही सभेचं निमंत्रण देण्यात आलंय। शरद पवारांनी साताऱ्यात प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवाला उपस्थिती लावली। यावेळी बोलताना त्यांनी रिझर्व्ह बँक धोरणामुळे अनेक सहकारी बँका अडचणीत आल्या आहेत असं मत मांडलं। तसंच आशिया खंडातील सर्वात मोठी बँक ही राज्य सहकारी बँक असल्याचंही ते म्हणाले। आपल्याला एसटी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय, मात्र आपण ते अजून स्वीकारलं नसल्याचं शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलंय। तर सर्वजण आपल्याला सांगतायत आता जे दिलंय ते घ्या, मात्र आदिती तटकरेंच्या मंत्रिपदात लुडबुड करू नका अशी मिश्किल टिप्पणीही गोगावले यांनी रायगडमध्ये केली आहे। सोलापूरच्या मोहोळमध्ये अजित पवारांसमोरच राष्ट्रवादीतील गटबाजी उघड झाली। विरोधकांशी संवाद साधून खालच्या भाषेत टीका केली जाते अशी तक्रार भर सभेत आमदार यशवंत माने यांनी उमेश पाटील यांच्याबद्दल केली। तर पक्षातील बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं। एकनाथ खडसेंसारख्या एवढ्या मोठ्या नेत्याची लाचारी पहिल्यांदाच बघितली आहे, त्यांची कीव येते अशी टीका गिरीश महाजन यांनी केली आहे। आपण राष्ट्रवादी कधीच सोडली नव्हती आणि भाजपमध्ये प्रवेश घेतो असं कधीच म्हटलं नाही असा खुलासा आमदार एकनाथ खडसे यांनी केला होता आणि त्याचा समाचार घेताना महाजनांनी खडसेंवर निशाणा साधला। सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभेचे शरद पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार संजय बाबा कोकाटे यांनी थेट जनतेला शपथपत्र लिहिलंय। जनतेनं संधी दिली तर कोणती कामं करायची आणि कोणती करणार नाही याची जंत्रीच कोकाटे यांनी मतदारांसमोर मांडली। माढा मतदारसंघातील 1 लाख लोकांपर्यंत हे शपथपत्र त्यांनी घरपोच केलंय। वरळीतून निवडणूक लढवण्याचं अजून ठरलेलं नाही अशी स्पष्ट भूमिका मनसेचे अमित ठाकरे यांनी मांडली आहे। राज्यातल्या कोणत्याही मतदारसंघातून आपण निवडणूक लढवायला तयार आहोत असं म्हणत आगामी विधानसभा निवडणुकीत उतरण्याचे संकेतच अमित ठाकरे यांनी दिले। आमदार भास्कर जाधव यांच्या सांगण्यावरूनच अजित पवारांची भेट घेतली असं स्पष्टीकरण विक्रांत जाधव यांनी दिले। भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता। जिल्हा परिषदेच्या इमारतीला निधी दिल्याबद्दल अजित पवारांशी भेटून त्यांची कृतज्ञता व्यक्त केली अशी माहिती विक्रांत जाधव यांनी दिली आहे। माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेरमधून लढण्याची काही दिवसांपूर्वी इच्छा व्यक्त केली होती। यावर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोल्यात बोलताना सांगितलं। आगामी मिरज विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय माजी नगरसेवक आपल्या पाठीशी राहणार असं कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील मिरज पॅटर्न विधानसभा निवडणुकीतही भाजपच्या सोबत असणार असं स्पष्ट झालंय। महाविकास आघाडीसाठी मिरज पॅटर्न डोकेदुखी ठरणार आहे। वाशिमच्या रिसोड बाजार समितीचे सभापती संजय शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। गेल्या काही दिवसापासून संचालकांमध्ये धुसफूस वाढली होती, त्यातच 13 सदस्य संचालक अज्ञात स्थळी गेले। दरम्यान अविश्वास प्रस्तावा अगोदरच शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी इतिहासात पहिल्यांदाच भिक्खू संघाचा कार्यक्रम पार पडला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भंतेजी यांना चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान दिलं। बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणीनुसारच आपलं राज्य शिक्षणात अग्रेसर करायचंय असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले।
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभा निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलंय. 15 दिवसात आचारसंहिता लागेल असं वक्तव्य त्यांनी केलं. लवकरच विधानसभेची निवडणूक होईल असंही ते म्हणाले. अजित पवारांचा दौरा रद्द करणारा जन्माला यायचा आहे असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरात दिला. सोलापुरातील अजित पवार पक्षाचे पदाधिकारी उमेश पाटील यांनी अजित पवारांच्या सोलापूर दौऱ्याला आव्हान दिलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांचं नाव न घेता अजित पवारांनी हा थेट इशारा दिला. बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आलेत. शहरात अनेक ठिकाणी सुप्रिया सुळेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असे करणारे मोठमोठे बॅनर लावण्यात आलेत. तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार असा उल्लेख असलेले बॅनर झळकलेत. त्यामुळे सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या या बॅनरची राज्यभरात चर्चा होती. विधानसभेसाठी 10 ते 12 जागा द्याव्या अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीकडे केली आहे. चंद्रपूरच्या जागा आरपीआय आठवले गटाला देण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचंही आठवलेंनी सांगितलं. रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांना मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर महायुतीत आले तर त्यांना मंत्रिपद मिळेल, नाहीतर माझं मंत्रिपद त्यांना देईन अशी खुली ऑफर आठवलेंनी आंबेडकरांना दिली आहे. बहुजनांना एकत्र करण्याच्या त्यांच्या भूमिकेला समर्थन असल्याचंही आठवले म्हणाले. ज्याची निवडून यायची क्षमता तोच उमेदवार असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं भोर विधानसभेवर आपला दावा केलाय. शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी भोरमधून शिवसंवाद दौरा सुरू करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. वर्ध्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. खासदार अमर काळेंच्या नेतृत्वात हा पक्ष प्रवेश करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस अतुल वांदिले आणि जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांची हजेरी होती. मनोज जरांगे ज्येष्ठ नेत्यांबद्दल काहीही बोलतात असा आरोप छगन भुजबळांनी केलाय. कोण काय बोललं किंवा काय बोलतंय यावर उत्तर देऊ शकत नाही. काही लोक ज्येष्ठ नेत्यांबाबतही अभद्र वक्तव्य करतात असा चिमटा भुजबळांनी जरांगेंना काढला. मंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी येऊन तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी केली आहे. सरकारनं जर मनावर घेतलं तर आरक्षण प्रश्न मार्गी लागू शकतो, मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची इच्छाशक्ती नसल्याचंही खासदार काळे म्हणाले. नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण करण्यात येत आहे. जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यातील चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. मराठा बांधवांना मारहाण केली. ओबीसी कार्यकर्त्यांना शिवरायांचा फोटो असलेला झेंडा फाडला असा आरोप यावेळी मराठा आंदोलकांनी केला. त्यामुळे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली. लातूरच्या निलंग्यात 3 तरुणांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केलं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी या तरुणांनी आंदोलन केलं. तरुणांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते, मात्र आंदोलक खाली उतरण्यास तयार नाहीयेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुण्याच्या इंदापूर शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी इंदापूर पोलिसांच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात गोंदियात जनआक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं. हिंदू संघटना, सामाजिक संघटनांकडून अत्याचाराचा निषेध नोंदवण्यात आला. या रॅलीत महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं गोंडवाना विद्यापीठातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या वतीनं संविधान सन्मान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या संविधान सन्मान महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. संविधान बदलवणारा अजून जन्माला यायचा आहे असं मत आठवलेंनी मांडलं. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर मंत्री समितीची बैठक आज होणार आहे. यावर्षीचा साखर कारखाना गाळप हंगाम कधीपासून सुरू करायचा या संदर्भात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रत्येक वर्षी ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होते, मात्र यंदा ही बैठक सहकार मंत्री घेत आहेत.
मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदाच्या भरती संदर्भातील अटी शिथिल करण्यात आल्या आहेत। पदवी परीक्षेला किमान 45% गुण आवश्यक ही अट रद्द करण्यात आली आहे। तसंच 10वी आणि पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणं बंधनकारक ही अटही रद्द करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदाच्या तब्बल 1846 जागांसाठी भरती होती आहे। नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत स्वच्छता सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं। पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी या सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं। मनपा आयुक्त कैलास शिंदे यांच्यासह नवी मुंबईतील शेकडो सायकल स्वारांनी यात सहभाग घेतला। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोल्यात शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणी केली। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले। वर्ध्यातील अनेक भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसाच्या हजेरीमुळे पिकांना फायदा होणार आहे, तसंच शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे। लातूरमध्ये जोरदार पावसानं झोडपून काढलाय। पावसामुळे ओढ्यांना नाल्यांना पूर आलाय। उजनी मासुर्डी हा रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे। मात्र पावसामुळे सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। 3 दिवस सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत सप्तशृंगी देवीच्या गडावरील रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे। दरड प्रतिबंधक जाळी बसवण्याचं काम प्रशासनाकडून केलं जाणार आहे। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाची कमाल मर्यादा ओलांडल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून 30 गणेश मंडळांवर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच गणेशोत्सवात इतर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी तसंच मारामारी, वादविवाद इतर प्रकरणांमध्ये 19 गणेश मंडळांच्या विरोधात कारवाई करण्यात आली। शिर्डीत एका साई भक्तानं हिरेजडित सुवर्ण मुकुटाचं दान साईबाबांना केलंय। तब्बल 110 ग्रॅम 570 मिलीग्रॅम वजनाचा हा हिरेजडित सुवर्ण मुकुट आहे। या मुकुटाची किंमत अंदाजे 12,70,000 रुपये इतकी आहे। सुंदर नक्षीकाम असलेला हा हिरेजडित मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण। नाशिकच्या ओझर शिवारात अवैध दारू वाहतूक करण्याविरोधात कारवाई करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। यावेळी वाहनातून 18,60,000चा दारू साठा जप्त करण्यात आला। अमरावतीच्या लोहा बाजारातील गुटख्याच्या गोडाऊनमधून 20 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। नागपुरी गेट पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या 3 आरोपींना अटक करण्यात आली। मध्य प्रदेशमधून दररोज गुटखा अमरावती शहरात येत असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांचं लक्ष आहे।